विजेरीचा झोत, सूर्यकिरण. मुलांनो, एका बिंदूतून जाणाऱ्या अनंत म्हणजे खूप रेषा काढता येतात. एक कृती करूया. एक कागद, पट्टी आणि टोक केलेली पेन्सिल घेऊया. कागदावर कुठेही एखादा एक बिंदू काढा. पट्टी आणि पेन्सिल वापरून वेगवेगळ्या दिशांनी या बिंदूंमधून जाणाऱ्या आता आपण रेषा काढूया. अशा किती रेषा काढता येतील सांगा बरं. प्रत्येक रेषा एस या बिंदूमधून जाईल याची काळजी घ्या. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या रेषांना एक संपाती रेषा असं म्हणतात. त्यांच्या छेदन बिंदूला संपात बिंदू असं म्हणतात. अतुल, मला सांग बरं, या आकृतीमधला संपात बिंदू कोणता आहे? एस. बरोबर. या रेषांना काय म्हणतात? एकसंपाती रेषा. अगदी बरोबर. तुमच्या वहीच्या कागदावरती अंतरावरती 8 बिंदू काढा. आता त्यातले कोणतेही 2 बिंदू निवडा आणि त्या 2 बिंदूतून जाणाऱ्या शक्य तेवढ्या रेषा काढा. अशा किती रेषा काढता येत आहेत? 2 भिन्न म्हणजे वेगवेगळ्या बिंदूंमधून जाणारी एकच रेषा काढता येते. ही आकृती पहा. एकाच ओळीत असणारे 3 बिंदू शोधूया. त्यांना UVW अशी नावं देऊया. जे 3 किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना एक रेषीय बिंदू म्हणतात. या आकृतीत एका सरळ रेषेत नसलेले 3 बिंदू शोधूया आणि त्यांना DEF अशी नावं देऊया. जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना नैक रेषीय बिंदू असं म्हणतात. स्वच्छ आकाशाचं रात्री निरीक्षण करूया. एकरेषीय आणि नैक रेषीय तारे शोधूया. मुलांनो, तुम्ही फुटबॉलचं मैदान पाहिलंय, तसंच तुम्ही मोठं सपाट मैदान पाहिलंय. मोठा सपाट फळा किंवा टेबलाचा सपाट पृष्ठभाग पाहिलाय. यांचे पृष्ठभाग मर्यादित म्हणजेच थोडेच आहेत असं वाटतं, मात्र ते एका अमर्याद म्हणजे संपणारच नाही अशा पृष्ठाचे भाग आहेत. म्हणजेच यातला प्रत्येक पृष्ठभाग सगळ्या बाजूंनी कितीही लांब पसरू शकतो. सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत प्रतल असं म्हणतात. इथे प्रतलाचं नाव M असं आहे. प्रतलाच्या 4ही बाजूंना बाहेर जाणारे बाण काढलेत. प्रतल सर्व दिशांनी अमर्याद म्हणजे कितीही पसरू शकतं असं हे बाण सांगतात. नेहा, अतुल, आता हे बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, प्रतल हे भूमितीतील महत्वाचे खेळाडू आहेत बरं का. त्यांची मदत घ्यावी लागते. विचारपेटी. तुम्ही सपाट पृष्ठभाग आणि प्रतल कुठे कुठे पाहिली आहेत त्याची यादी करा. समांतर रेषा एकमेकींना चिकटत किंवा छेदत नाहीत. अतुल, मला सांग बरं, तू समांतर रेषा कुठे पाहिल्यात? सर, आपल्या वहीच्या पाण्यातल्या रेषा समांतर असतात ना, आणि रेल्वेचे रुळही. अरे बरोबर आहे की. वहीचं एखादं आखलेलं पान बघा, म्हणजे त्यावरती आखलेल्या रेषा या एकमेकींना कुठेही छेदत नाहीत किंवा चिकटत नाहीत, त्यामुळे त्यांना समांतर रेषा असं म्हणतात. समांतर रेषा या एकाच प्रतलावर असतात आणि त्या एकमेकींना कधीही छेदत नाहीत. एका प्रतलात असलेल्या आणि एकमेकींना कधीही न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असं म्हणतात. जेव्हा एखादी रेषा दुसऱ्या रेषेला छेदते तेव्हा ती एका बिंदूतून छेदली जाते आणि त्या बिंदूला छेदन बिंदू असं म्हणतात. आणि अशा 2 छेदणाऱ्या रेषांना छेदणाऱ्या रेषा असं म्हणतात. विचारपेटी. यांचं निरीक्षण करा. खिडकीचे गज, ड्रेनेजच्या झाकणाचे गज, कापडावरील उभ्या किंवा आडव्या रेषा, पट्टे, जमिनीवर एकाखाली एक पसरून ठेवलेल्या काठ्या, आकाशकंदिलाच्या आतील काठ्यांची रचना, चौकात छेदणारे रस्ते.
असं का असतं? बरेचदा टेलिफोनच्या तारा एकमेकींना छेदून किंवा एकमेकींवरून गेलेल्या दिसतात, मात्र विजेच्या तारा कधीच एकमेकींना छेदत नाहीत. तुमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या छेदणाऱ्या आणि न छेदणाऱ्या रेषांची यादी करा. आपण काय शिकलो? जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त रेषा एकाच बिंदूतून एकमेकींना छेदतात तेव्हा त्यांना एकसंपाती रेषा असं म्हणतात. एकसंपाती रेषा ज्या सामायिक बिंदूमधून छेदतात त्या बिंदूला संपात बिंदू असं म्हणतात. जे 3 किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना एकरेषीय बिंदू असं म्हणतात. जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना नैकरेषीय बिंदू असं म्हणतात. सपाट पृष्ठाला प्रतल असं म्हणतात. ज्या रेषा एकाच प्रतलावर असतात मात्र एकमेकींना छेदत नाहीत अशा रेषांना समांतर रेषा असं म्हणतात. एक रेषा दुसऱ्या रेषेला ज्या एका बिंदूतून छेदते त्या बिंदूला छेदन बिंदू असं म्हणतात. त्या रेषांना छेदणाऱ्या रेषा असं म्हणतात. स्वाध्याय. आम्ही कोण? आम्ही एका सामायिक बिंदूतून छेदतो. आम्ही कधीच एकमेकींना छेदत नाही. रेषेची वेगवेगळी नावं लिहा.